नमस्कार फ्रेंड्स, मी सुषमा. तर स्वागत आहे तुमचे सुषमा शर्वरी टेस्टी फूड अँड व्लॉग्समध्ये. तर आज आपण पाहणार आहोत कस्टर्ड फ्रूट केक. हा केक तुम्ही टी टाईमला सुद्धा खाऊ शकता. तर ह्या केकमध्ये आपण इनो किंवा कुठलाही इसेन्स वापरलेला नाही किंवा कंडेन्स मिल्क देखील वापरलं नाही, मिल्क पावडर देखील वापरली नाही. तर अगदी योग्य प्रमाणात आणि घरगुती साहित्यात आपण कसे बनवायचे ते मी यामध्ये सांगितले आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर सर्वप्रथम तुम्ही आपल्या सुषमा शर्वरी टेस्टी फूड अँड व्लॉग्समध्ये नवीन असाल तर चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी एक टोप घेतला आहे, त्यावरती चाळणी ठेवली आहे. त्यामध्ये ह्या कपाने 1.5 कप आपण मैदा घेणार आहोत. तर इथे मी एका बाउलमध्ये 1.5 कप मैदा घेतलेला आहे, तो त्यामध्ये टाकून घेतला आहे. त्याच कपाने अर्धा कप आपण कस्टर्ड पावडर वापरणार आहोत. ही मी प्लेन कस्टर्ड पावडर म्हणजे व्हॅनिला फ्लेवरची घेतली आहे, ती त्यामध्ये टाकून घेऊया. त्यानंतर येथे 1 आणि हाफ म्हणजे 1.5 टीस्पून आपण बेकिंग पावडर घेतली आहे, ती देखील टाकून घेतली आहे. येथे हाफ टीस्पून बेकिंग सोडा. आता हे सर्व आपण चाळून घेऊया. तर येथे आपले सर्व चाळून झाले आहे, हे साईडला ठेवून देऊया. तोपर्यंत वेट इन्ग्रेडियंट बनवून घेऊया. तर येथे एका बाउलमध्ये मी 1 कप पिठी साखर घेतली आहे. त्याच कपाने 1 कप दूध घेणार आहोत आपण. तर हे दूध मी पहिले तापवून नंतर रूम टेम्परेचरला आल्यानंतर यूज करत आहे. आपण हे ह्यामध्ये टाकून घेऊया. तर आता येथे साखर विरघळेस तोपर्यंत आपण हे मिक्स करून घेणार आहोत. तर येथे साखर विरघळली आहे. आता आपण त्यामध्ये हाफ कप रिफाइंड ऑइल घालणार आहोत. ज्याला कुठलाही स्मेल नसेल असे तेल आपण त्यामध्ये यूज करायचे. तर आता हे ह्यामध्ये मी घालून घेते. येथे तेल घातल्यानंतर हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. आता येथे आपले हे सर्व मिक्स करून झाले आहे. आपण पुढची प्रोसेस करूया. तर येथे मी गॅसवर एक जाड बुडाची कढई ठेवली आहे, त्यामध्ये एक स्टँड आणि 1 वाटी मीठ टाकले आहे. आता आपण येथे गॅस लावून घेऊया. त्यानंतर कढईवर झाकण ठेवून 10 मिनिट मीडियम फ्लेमवरती आपण प्रीहीट करून घेऊया. तोपर्यंत पुढची तयारी करून घेऊया. तर टीनमध्ये थोडेसे तेल टाकून घेऊया. त्यानंतर संपूर्ण टीन आपण तेलाने ग्रीस करून घेणार आहोत. संपूर्ण साईडने आपण हा ग्रीस करून घेणार आहोत, जेणेकरून आपला केक टीनला चिकटणार नाही. तर येथे टीन ग्रीस करून झालेला आहे. आपण त्यामध्ये 1 टेबलस्पून मैदा टाकून घेणार आहोत. तर हा मैदा संपूर्ण टीनमध्ये आपण असा स्प्रेड करून घेणार आहोत. तर ह्याला डस्टिंग करणे बोलतात. तर येथे डस्टिंग करून झाले आहे. राहिलेला मैदा आपण काढून घेणार आहोत. तर आता टीन साईडला ठेवून पुढची प्रोसेस करूया. तर येथे मी 3 टेबलस्पून टूटी फ्रुटी घेतलेली आहे. तर आपण त्यामध्ये 1 टेबलस्पून आता मैदा टाकून घेऊया. आता मैदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया. असे केल्याने ही जी टूटी फ्रुटी आपण केकमध्ये टाकणार आहोत तर ती एक साईडला किंवा तळाशी जाऊन बसणार नाही, संपूर्ण केकमध्ये व्यवस्थित मिक्स होईल. टूटी फ्रुटी मिक्स करून झाली आहे. तर येथे आता ड्राय इंग्रेडियंट्समध्ये आपण वेट इंग्रेडियंट्स घालून घेतले आहेत. आता हे सर्व एका डायरेक्शनने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. तर ही प्रोसेस खूप फास्ट करायची आहे आणि फेटताना एका डायरेक्शनने फेटायचे आहे. तर येथे पहा आपले बॅटर तयार आहे. असे फ्लोइंग कन्सिस्टन्सीवाले म्हणजे रिबनची कन्सिस्टन्सी दिसली की समजायचे आपले बॅटर तयार आहे. तर आता आपण यामध्ये टाकून घेणार आहोत. तर येथे मी 2 टेबलस्पून पहिले त्यामध्ये टाकणार आहे. बाकीचे राहिलेले आपल्याला वरती स्प्रेड करण्यासाठी ठेवायचे आहे. तर आता हे सर्व आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तर हे जास्त फास्टमध्ये नाही मिक्स करायचे, एकदम स्लोमध्ये मिक्स करायचे, असं कट अँड फोल्डमध्ये. तर येथे आपले बॅटर तयार आहे. आपण आता टीनमध्ये पोर करून घेणार आहोत. तर येथे पहा किती छान आपले रिबन कन्सिस्टन्सीवाले बॅटर तयार झाले आहे. बॅटर पोर केल्यानंतर आपण टीन टॅप करून घेणार आहोत. त्यानंतर त्यावरती आपण जी राहिलेली टूटी फ्रुटी आहे ती टाकून घेऊया. तर आपली टूटी फ्रुटी देखील टाकून झाली आहे. तर इथे कढई देखील तयार झाली आहे. आपण त्यामध्ये टीन ठेवून देऊया. त्यानंतर कढईवर झाकण ठेवून देऊया. तर आपण हा केक 30 ते 35 मिनिट मीडियम फ्लेमवरती बेक करून घेणार आहोत. तर येथे 35 मिनिटानंतर आपला केक छान बेक झालेला आहे. तर आता आपण टूथपिकने चेक करून पाहूया. तर पहा आपले टूथपिक एकदम क्लीन आले आहे. तर आता हा टीन आपण बाहेर काढून घेऊया. थंड होण्यासाठी साईडला ठेवून देऊया. तर इथे अर्धा तास झालेला आहे. आपला केक थंड झालेला आहे.
तर हे पहा, केकने त्याच्या साईडच्या कडा देखील सोडलेल्या आहेत. तर आता आपण केक डिमोल्ड करून घेऊया. तर इथे मी टीनवर एक प्लेट ठेवून आता टीन डिमोल्ड करून घेते. टीनला बॅक साईडने थोडेसे टॅप करून घ्यायचे. तर इथे पहा, आपला केक किती छानपैकी निघलेला आहे. याचा अर्थ आपला केक व्यवस्थित बेक झालेला आहे. तर इथे पहा, मी एक स्लाइस कट करून ठेवलेली आहे. ती देखील किती स्पॉन्जी दिसत आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा. व असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा व त्यासमोरील बेल आयकॉन क्लिक करून ऑलवर क्लिक करा, जेणेकरून मी जे नवनवीन व्हिडिओज अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला भेटत जाईल. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.